उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या, की अभ्यास आपसूक साईडलाच होतो आणि फक्त यांना उन्हामध्येच खेळायचं असतं. आणि म्हणूनच मुलांची इम्युनिटी सिस्टम वाढवण्यासाठी, भरपूर खेळता यावं यासाठी आज आपण थंडगार असं पेय पाहणार नमस्कार आहोत. मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तृप्तीज किचन कट्टामध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप नव्याने स्वागत आहे. सध्या उन्हाळा आहे आणि थंडगार काहीतरी प्यावंसं, खावंसं वाटत असतं आणि म्हणूनच आज आपण आईस्क्रीम नाही तर बदाम शेक पाहणार आहोत. मुलांचा खूप हट्ट असतो, की रोज आईस्क्रीम हवीच असते. रोज थंडगार काहीतरी हवं असतं कारण मुलांना आता सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत. बरं चला, आज ना आपण बदाम शेक बनवूयात, जो फक्त टेस्टलाच नाही तर हेल्थला सुद्धा खूप चांगला आहे. बाहेर गाड्यावरती जो बदाम शेकची गाडी असते त्याच्यावरती प्रचंड महाग मिळतो. ₹80 ₹90 एक ग्लास मिळतो. तोच आपण घरी भरपूर प्रमाणामध्ये स्वस्तात मस्त असा बनवू शकतो. फक्त टेस्टच काय तर हेल्थ सुद्धा आपण मुलांची जपूयात. मुलांसोबत घरातल्या सगळ्यांना खुश करूयात. बरं हा बनवायला सुद्धा खूप सोपा आहे बरं का आणि 2 ते 3 दिवस आरामात टिकतो. फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता. हवं तेव्हा बाहेर काढायचा आणि सर्व्ह करायचा. तर आजची ही सोपी रेसिपी, थंडगार अशी रेसिपी म्हणजेच बदाम शेक कसा बनवायचा ते आपण पाहूयात. चला आजच्या नवीन रेसिपीला सुरुवात करूयात. आपल्याला दूध गरम करून घ्यायचं यासाठी दुधाचं भांडं मी इथं घेतलेलं आहे. थोडंसं ओलसर करून घेतलं म्हणजे खाली दूध तळाला चिकटणार नाही. तर यामध्ये आता दूध घालूयात आणि हे दूध आपण छान उकळवून घेऊयात. दूध उकळवत असताना अधूनमधून ते हलवत राहायचं. यावरती साय जमा होऊ द्यायची नाही. म्हणजे मग दूध थोडंसं घट्टसर असं होईल. दूध इथे मस्त उकळलेलं आहे. अजिबात मी यावरती साय जमा होऊ दिलेली नाही. यामध्ये मी आत्तापर्यंत काहीच घातलं नाही. फक्त आता दूध उकळल्यानंतर ना, एक पळीभर आपल्याला दूध साईडला काढून ठेवायचं. हे का काढायचं मी तुम्हाला नंतर सांगेल. दूध थोडंसं उकळू देऊयात आणि तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे काजू, बदाम आणि पिस्ता घेतलेले आहेत. साधारण 5-5च मी घेतलेले आहेत. याची फक्त आपल्याला जाडसर अशी पूड तयार करून घ्यायची आहे. फार बारीक नाही केलं तरीसुद्धा चालणार आहे. आता ही तयार झालेली पूड आपल्याला या दुधामध्ये घालायची आहे. लक्षात घ्या दूध उकळलेलं असावं आणि मगच आपल्याला ही पूड यामध्ये घालायची. सुक्या मेव्याची पूड घालून दूध चांगलं मिक्स करून घेतलं आणि गॅसची फ्लेम लो करून ठेवली. आता यानंतर एक 7 ते 8 तासांपूर्वी किंवा रात्रभर तुम्ही हे बदाम जे आहेत ते भिजवून घेऊ शकता. साधारण 15 ते 17 हे बदाम आहेत. बदाम चांगले भिजले की यावरची साल आपल्याला संपूर्णपणे काढून घ्यायची. कच्चे बदाम यासाठी वापरायचे नाहीत. किंवा कोमट पाण्यामध्ये, हलक्याशा गरम पाण्यामध्ये तुम्ही तासभर सुद्धा हे बदाम भिजवून घेतलेत ना, तरीसुद्धा छान अशी साल निघते. आता इथे बदामावरची संपूर्ण साल काढून घेतली. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आपण घालूयात आणि सुरुवातीला असंच फिरवून घेऊ आणि मग नंतर हवं तर तुम्ही यामध्ये दूध किंवा पाणी घालून हे चांगली बारीक अशी पेस्ट याची तयार करून घेऊ शकता. साधारण अर्धीच वाटी मी यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि पाणी घालून व्यवस्थित असं आपलं इथे बदामाचं दूध तयार झालेलं आहे. हे तयार झालेलं बदामाचं दूध आपल्याला या दुधामध्ये घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. यानंतर तुम्ही एक 2 ते 3 मिनिटांसाठी जो बदामाचा कच्चेपणा आहे तो निघून जाईपर्यंत आपल्याला हे छान उकळवून घ्यायचं आहे. यानंतर तुम्ही यामध्ये आवडीप्रमाणे साखर घालू शकता. साखरेऐवजी तुम्हाला यामध्ये ना खडी साखर घालायची ती सुद्धा घातली तरीसुद्धा चालेल किंवा याऐवजी तुम्ही खजूर जे आहेत ते सुद्धा थोड्या वेळ पाण्यामध्ये भिजवून त्याची पेस्ट तयार करून सुद्धा यामध्ये घातलीत ना तरीसुद्धा चालू शकतं. आता साखर घातल्यानंतर, बदामाचं दूध घातल्यानंतर छान हे 2 ते 3 मिनिटांसाठी मी उकळवून घेतलं. आत्ता पांढराच रंग दिसतोय की नाही तुम्हाला? कारण अतिशय सोपी साधी अशी अजून एक स्टेप आपली राहिलेली आहे. सुरुवातीला आपण जे दूध काढून घेतलं होतं ते बऱ्यापैकी कोमट झालंय. एका मोठ्या वाटीमध्ये काढून घेतलं. यामध्ये घालायचं आहे 2 चमचे कस्टर्ड पावडर. कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही 2 चमचे ते 3 चमचे मिल्क पावडर घातलीत ना तरीसुद्धा चालेल. अशा पद्धतीने मिसळून घ्या. रंगसुद्धा छान येतो आणि स्वादसुद्धा छान येतो. यासोबतच जे आपलं मिल्कशेक आहे ते सुद्धा हलकंसं दाटसरसुद्धा होतं. आणखीन थोडं दाटसर करायचं आहे तर आणखीन 2 चमचे तुम्ही इथे कस्टर्ड पावडर वापरू शकता. चांगलं मिक्स करून झालं की लगेचच आपल्याला हे दुधामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि पटापट हे दूधसुद्धा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. किंवा कस्टर्ड पावडर नसेल, रंग आणायचा असेल तर तुम्ही थोडंसं केसरसुद्धा यामध्ये घालू शकता रंगासाठी किंवा खाण्याचा रंगसुद्धा तुम्हाला घालायचा असेल तर तुम्ही नक्कीच घालू शकता. कस्टर्ड पावडर घातल्यानंतर साधारण एक उकळी येईपर्यंत मी हे उकळू दिलं आणि त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची. थोडंसं रूम टेम्परेचरला आलं की मग फ्रीजमध्ये तुम्ही थंडगार होण्यासाठी ठेवू शकता आणि हा तयार केलेला बदाम शेक ना फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस आरामात टिकतो. थंडगार असं उन्हातून आल्यानंतर प्यायला खूप मजा येते आणि यासोबतच तुमची इम्युनिटी सिस्टम, मुलांची इम्युनिटी सिस्टमसुद्धा वाढवतं. बदाम आणि दुधाचे वेगळे असे फायदे काय सांगायचे, सगळंच तुम्हाला माहीत आहे. नक्की हा बदाम शेक तुम्ही बनवून पहा.
आता फ्रीजमधून मी इथे काढून घेतलेलं आहे. वरून आपल्या आवडीप्रमाणे यावरती बदाम, पिस्त्याचे काप घालायचे आहेत आणि लगेचच तुम्ही हे थंडगार सर्व्ह करू शकता. बदाम शेकचा हा दाटसरपणा मला पिण्यासाठी अगदी परफेक्ट वाटतोय. पण जर तुम्हाला अजून थोडंसं दाटसर हवं असेल, तर अजून एखादा चमचा कस्टर्ड पावडर तुम्ही वापरू शकता किंवा मिल्क पावडर वापरणार असाल, तर थोडासा आणखीन 1-2 चमचे मिल्क पावडर तुम्ही इथे ॲड करू शकता. तर मस्त असा आपला बदाम शेक झालेला आहे. पाहुण्यांसाठी तुम्ही ग्लासमध्ये किंवा अशा एखाद्या मस्त बाउलमध्ये तुम्ही वाढवू शकता आणि मस्त एन्जॉय करू शकता. खूप छान वाटतो. नक्की ट्राय करून पहा. आजची ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका थंडगार रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त मस्त खात रहा.